जय भीम. पुणे येथील शिरूरमध्ये एका 27 वर्षीय वयाच्या महिलेचा मृतदेह त्याच्यासोबत 2 लहान मुलांचा देखील मृतदेह आढळला होता. जाळून टाकण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे पेट्रोल टाकून. या संदर्भामध्ये आजच सकाळी पुन्हा एकदा आमची पोलीस अधीक्षक मान्य श्री संदीप सिंग गिल साहेब यांच्यासोबत मीटिंग झाली, चर्चा झाली. संपूर्ण तपास ते आमच्या समोर शेअर करतायत आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहे. आरोपींना अटक करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे, परंतु तत्पूर्वी यामध्ये मयत झालेल्या व्यक्तीचा, खून झालेल्या व्यक्तींचा तपास होणं आवश्यक आहे, त्यांची ओळख पटणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त जणांना विनंती करतो की 27 ते 25 वयोगटातील एक महिला जिच्या हातावर जय भीम असं गोंदलेलं आहे, जी 2 मुलांसमवेत या ठिकाणी पुण्यामध्ये शिरूर या ठिकाणी राहावयास होती अथवा शिरूर या ठिकाणी आलेली होती. तिचा मृतदेह आढळलेला आहे. तिला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये त्यांची ओळख पटवणं हे आवश्यक काम आहे. त्यांचे नातेवाईक, त्यांच्या ओळखीच्या लोकांनी स्वतः समोर येऊन या संदर्भामध्ये त्यांची ओळख मृतदेहाची पटवून देण्यासाठी प्रयत्न करावे. त्याशिवाय तो तपास पुढे जाणार नाही. पोलीस त्यांच्या पातळीवर सीसीटीव्ही फुटेज तपासणे असेल, त्यांच्या खबऱ्यांमार्फत संपूर्ण परिसराची छाननी करणं असेल, या सगळ्या गोष्टी करतायत. परंतु सदर महिलेने हातावर जय भीम गोंदलेला असल्यामुळे आपल्यापैकी अनेक जण ही तिची कदाचित ओळख करू शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी देखील त्या दृष्टिकोनातनं विचार करावा आणि ज्यांना कुणाला अशा प्रकारची लक्षात येईल की असं मी कुणाला तरी ओळखतो किंवा माझ्या ऐकण्यात आहे किंवा मला साधारणपणे पुसटसं जाणवतंय, त्या सर्व लोकांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी त्यांच्या 020 2565 71 71 020 2565 71 71 या नंबरला फोन करून पुढचा संपर्क करा असं आवाहन मी आपल्या समोर करतो. जय हिंद.